खटाव तालुक्यामध्ये पाण्याची अतिशय बिकट अवस्था आहे. जे या तालुक्याला पाणीदार केलं असं म्हणतायत किंवा हा तालुका पूर्णपणे दुष्काळमुक्त झालाय, त्यांना हा सवाल आहे की जर हा तालुका पाणीदार झालाय तर आज मान खटावमधल्या बऱ्याचशा भागातला विहिरींनी तळका गाठलेला आहे. आज मानच्या उत्तर भागातल्या शेतकऱ्यांना टँकरनं पाणी प्यायला पुरवलं जातंय. आज त्यांना ती का वेळ आली आहे? आज मानच्या पूर्व भागातल्या लोकांना अतिशय पाण्याची वाईट अवस्था आहे. मागच्या वर्षी आपण बघितलं असेल, आम्ही याच ठिकाणी शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा काढला होता, तोही पाण्यासाठी होता. आज हा जो शेतकऱ्यांचा मोर्चा आहे हा अतिशय शांततेनं मार्गाने काढलेला, संविधानिक मार्गाने काढलेला मोर्चा. या मोर्चामध्ये एकही घोषणा दिली नाही, परंतु शेतकरी मुका नाहीये. आम्ही घोषणा देऊ शकतो, आम्ही ओरडू शकतो, शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो, इतका शेतकऱ्यांचा आवाज मोठा आहे. परंतु आम्ही शासनापर्यंत आमचं म्हणणं मांडण्यासाठी आज हा मोर्चा काढलाय. आजचा हा मोर्चा इथल्या मातीचा जो आक्रोश आहे त्या आक्रोशाचा मोर्चा आहे. जी आम्ही कष्टानं पिकं लावली ती पिकं आज करपून चालले, त्या करपून चाललेल्या पिकांचा आज हा मोर्चा आहे. शासनानं धोरण आखलं, त्या धोरणानं आमचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, शेतकरी कर्जबाजारी झालाय. त्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचा आक्रोशाचा हा मोर्चा आहे. संविधानाचं 21वां कलम आम्हाला जगण्याचा अधिकार देतं. पाणी हे जीवन आहे. मग आमच्या मानच्या उत्तर भागाला आणि मानच्या पूर्व भागाला पाण्यापासून वंचित का ठेवलं जातंय? काय आम्ही पाप केलंय म्हणून आम्हाला वंचित ठेवलं जातंय? अरे संविधानाचं 14वां कलम सांगतं की कायदा पुढे सगळे समान आहेत. मग मानच्या जो पश्चिमेकडचा भाग आहे, खटाव तालुक्याचा काही भाग आहे, त्याला 2-2 पाण्याचे आवर्तन मिळाले आणि मानच्या पूर्व भागाला एकही पाण्याचं आवर्तन मिळालं नाही. मानचा उत्तर भाग आज पिण्याच्या पाण्यासाठी हंबरडा पडतोय. हा तुझा भाव कशासाठी आहे? हा कुणाला अधिकार दिला? कशासाठी आमच्यावरती अन्याय करताय? हे जाब विचारण्यासाठी आज मोर्चा आहे. सुप्रीम कोर्टाचा एक आदेश आहे, या देशातल्या सगळ्या संसाधनावरती इथल्या प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक शेतकऱ्याचा समान अधिकार आहे. आणि या संसाधनावरती लक्ष ठेवण्यासाठी, त्याचं वाटप करण्यासाठी अधिकारी असतील, प्रशासन असेल, शासन असेल, हे विश्वस्त आहे. तुम्ही मालक नाहीये, इथली जनता मालक आहे. परंतु इथले अधिकारी इतके मुजोर आहेत. अरे आम्ही त्यांना इतके वेळा निवेदनं दिली, ईमेल पाठवले, त्यांचे उंबरे शिजवले, परंतु त्यांना दया आली नाही. आमचा भाग ज्या वेळेला पाण्यासाठी कोरडा ठेवला जातोय त्याच वेळेला एका भागात कॅनॉल पूर्णपणे अडवून संगणमता या चोरीसाठी. अरे आमच्या हक्काच्या पाण्याची चोरी होत असताना तुम्ही का गप्प बसताय? बसणारे गप्प बसत असतील, परंतु आम्ही गप्प बसणार नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडणार, लढणार. आमची मागणी आणि ती नुकसान भरपाई देत आहे. पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आमचं नुकसान झालं. शेतकऱ्यांची जर काही चुकी नाही, त्यामुळं आमची मिळणारी नुकसान भरपाई या त्या पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करून आम्हाला मिळावी अशी आमची मागणी. आणि पाणी कुणाची मालकी नाही, पाणी आमच्या मालकीचं आहे. ते आम्हाला हक्कानं मिळालं पाहिजे. आम्ही भीक मागण्यासाठी या ठिकाणी आलो नाही. आम्हाला कुणाचे उपकार नकोय, कुणाची दया नकोय. आमचा हक्क मागण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे. आणि म्हणूनच आज या ठिकाणी आपण बघत असाल, आमच्या माय भगिनी 44 टेम्परेचर असताना या मोर्चात आलेत. आमची लहान लहान लेकरं सुद्धा सोबत आहेत. आमचा शेतकरी या 44 डिग्रीच्या टेम्परेचरमध्ये रस्त्यावरती उतरलाय. त्याला रस्त्यावर उतरायला या शासनानं, प्रशासनानं भाग पाडलंय. आजचा मोर्चा याच्यासाठी आहे. या मान तालुक्यात पाणी घोटाळा झालाय. आपण बघितलं असेल, या देशात चारा घोटाळा बघितला, स्पेक्ट्रम घोटाळा बघितला, वेगवेगळे चिटफंडाचे घोटाळे बघितले, पण या देशात आता पाण्याचा घोटाळा सुद्धा व्हायला लागलाय. आमच्या हक्काचं पाणी चोरणारी जमात सुद्धा या देशात जन्माला आली आहे आणि त्या जमातीला हा मान खटावच्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे. एवढ्या उन्हात ज्या ठिकाणी 43-44 डिग्रीचं टेम्परेचर आहे, या टेम्परेचरमध्ये आमचा शेतकरी रस्त्यावर उतरलाय. आमच्या माय भगिनी रस्त्यावर उतरलेत, लहान मुलांना घेऊन सुद्धा रस्त्यावरती उतरलेत. त्याचं कारण काय आहे तर मान खटावमध्ये पाण्याचा घोटाळा झाला आहे. पाण्याचा घोटाळा होतोय. आपण चारा घोटाळा बघितला असेल, स्पेक्ट्रम घोटाळा बघितला असेल, पण आता या देशामध्ये पाण्याचा सुद्धा घोटाळा व्हायला लागलाय. ही परिस्थिती आहे.
हा कुठल्या पक्षाचा, राजकीय पक्षाचा, कुठल्या नेत्याचा मोर्चा नाही. तर ही अधिकाऱ्यांची चूक आहे. त्यामुळं हे नुकसान भरपाई देताना आम्हाला त्या अधिकाऱ्यांच्या पगारातून द्या ही मागणी करण्यासाठी आमचा आजचा हा शांततेचा मोर्चा आहे.